राम राम मंडळी, जय भगवान। फक्त धनंजय मुंडेला बदनाम करायला आणि वंजाऱ्याच्याच फक्त नेत्याला बदनाम करायला बीड जिल्ह्यात सुपाऱ्या घेतल्यात, फक्त सुपाऱ्या दिल्यात। त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजप महायुतीने मतदान घेताना ओबीसीचं मतदान फायदे म्हणून मतदान घेतलंय। मग आता ओबीसीच्या आणि वंजाऱ्याच्या नेत्याला जर टार्गेट करून जर बदनाम करीत असते तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या प्रॉपर्टी चेक करावं ना, ह्यांनी किती पैसे घेतलेत बदनाम करायला, किती नाही, ह्यांनी पैसा किती घेतलाय धनंजय मुंडेची फक्त बदनामी करायला। कारण की एखादा वंजाऱ्याचा नेता वरी चालला तर त्याला खाली आणायचं का बदनाम करून। हे सगळं कारस्थान आहे, कारस्थान। म्हणून फक्त ह्यांनी जे जे बोलायलेत ना धनंजय मुंडे बाबतीत, त्यांनी किती पैशाच्या सुपाऱ्या घेतल्यात हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर सगळी आचारसंहिता लावून ह्यांच्यावर गुन्हे दाखल कराव। ह्यांच्या प्रॉपर्ट्या किती ह्यांच्या इतक्या दिवस सुपाऱ्या घेऊन किती कमील्यात प्रॉपर्ट्या धनंजय मुंडेवर बोलायचं म्हणून बदनामी करायला। किती पैशाच्या सुपाऱ्या घेतल्यात ह्यांची सगळ्याची प्रॉपर्टी चेक करावं आणि तवा धनंजय मुंडेची बदनामी करावं। अरे चांगल्या माणसाला तरी चांगलं माणसाने बोलाव, पैसे घेऊन बदनाम करू नये। माझं एकच पटतंय, फक्त वंजारी समाजाचे नेते आणि माणसंच तुम्हाला बदनाम करायला दिसायलेत, खाली ओढायचे आणि जेलमध्ये टाकायचे बदनाम करू। म्हणून माझं पटलं तर सबस्क्राईब मारा। राम राम।